नमस्कार मित्रांनो. राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षानं आपल्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना एक संदेश दिलाय, एक सूचना दिली आहे. यापुढे फोनवर बोलताना हॅलो म्हणण्याच्या ऐवजी जय शिवराय म्हणावे. आणि ही सूचना दिल्यानंतर यावर तशी प्रतिक्रिया नितेश राणेंनी द्यायची गरज नव्हती, पण नितेश राणेंनी एक प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे म्हणतात की हा पक्ष औरंगजेबाच्या विचारावर चालतो, तेव्हा त्यांनी ये जय शिवराय म्हणण्याच्या ऐवजी अल्लाहू अकबर म्हणावं. आता अल्लाहू अकबर त्यांनी म्हणावं, आणि का म्हणावं तर तो औरंगजेबाच्या विचारावर चालतो, कारण ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, हे मुस्लिमांचे तुष्टीकरण करणारे पक्ष आहेत, असा यांचा नेहमीचा दावा असतो. मग हे नितेश राणे आता नितीन गडकरींना निक्षून सांगतील का? की नितेश राणे म्हणत होते की मुस्लिमांचा एक सैनिक सुद्धा छत्रपतींच्या सैन्यात नव्हता, आणि नितीन गडकरी म्हणतात मुस्लिम सैनिक हे होते आणि शिवाजी महाराज हे पूर्ण सेक्युलर होते. आणि हे नितेश राणे म्हणतायत की हे छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्मभाव समभाव अशी भूमिका घेणारे नव्हते, ते मुस्लिमांचे विरोधक होते, हे नितेश राणे सांगतात. मग नितीन गडकरी सांगतायत हे चूक, आणि नितेश राणे सांगतायत ते बरोबर कसं? अगोदर नितेश राणेंनी गडकरींना सुद्धा विचारलं पाहिजे. चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा हेच बोलतायत की समर्थन देत आहेत नितीन गडकरींच्या त्या वक्तव्याला. मग चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा चूक बोलतायत, हे नितेश राणेंनी त्यांना निक्षून सांगितलं पाहिजे. आणि संघ छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श म्हणतो, आणि आता तो औरंगजेबाचा मुद्दा असंयुक्तिक म्हणतो. मग हे औरंगजेबाचं नाव वारंवार बाहेर काढून नितेश राणे जे बोलतायत ते संयुक्तिक बोलत नाहीत, ते हिंदुत्वाशी मुळच त्यांचा काही संबंध नाही असं त्यांनी बोलतायत, ते त्यांचा हिंदुत्वाशी काहीच संबंध नाही असं आहे. पण मग जर भाजपा हा खरोखर हिंदुत्ववादी जसं नितेश राणे म्हणतायत तसा आहे, तो मुस्लिमांचं तुष्टीकरण करणारा अजिबात नाही असं जर म्हणतायत नितेश राणे, तर या तीन गोष्टी मी तुम्हाला सांगतो, त्यावरनं हे नितेश राणे खरं बोलतायत की खोटं बोलतायत तुम्हीच कमेंट करून सांगा. आता हे 3 तलाक हे आणलं, भाजपा सरकारनं हे बिल आणलं, आणि हे अगदी मुस्लिम महिलांसाठी, मुस्लिमांसाठी अतिशय चांगलं बिल म्हणाले. हे मुस्लिमांचं नुकसान करणारं नाहीये, हे मुस्लिमांचं हित पाहणारं बिल आहे. म्हणजे मुस्लिम हिताचं बिल भाजपानं आणलं का ते अहिताचं होतं. दुसरं म्हणजे की नरेंद्र मोदींनी आता सौगात-ए-मोदी दिलंय. आता सौगात-ए-मोदी म्हणजे मुस्लिमांसाठी खजूर दिलेत, कपडे दिलेत, शेवया दिल्यात, हे त्यांना एक ईदचा एक मुबारक म्हणून त्यांना एक किट दिलंय. मग हे नरेंद्र मोदी यांनी आता यापुढे मुस्लिमांचं तुष्टीकरण करतायत काय ते नरेंद्र मोदी? त्यांनी जय शिवराय म्हणू नये, त्यांनी अल्लाहू अकबर म्हणावं का? आणि जर आता वक्फ बिल आहे, उभे राहून अमित शहा सकट सगळेजण अगदी बिंबीच्या देठापासून ओरडून सांगतायत की मुस्लिमांच्या हिताचं हे बिल आहे, मुस्लिमांची 1 इंच जमीनही सरकार घेणार नाही, तिला हात लावणार नाही. हे जमिनीचा जो जमा होईल महसूल तो पूर्णपणे मुस्लिमांवर खर्च केला जाईल, म्हणजे अगदी मुस्लिमांच्या हिताचं आहे. मग मुस्लिमांच्या हिताचं रक्षण करणारं सरकार हे मुस्लिमांचं तुष्टीकरण करतंय का? मुस्लिमांचं जर तुष्टीकरण करत असेल तर यांना जय शिवराय म्हणू नये, या सरकारनं अल्लाहू अकबर म्हणावं. आणि यापुढे नितेश राणेंनी जय शिवराय म्हणण्याच्या ऐवजी अल्लाहू अकबर म्हणावं का? आपल्याला यावर काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.